नागपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर येते। यात भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास जुनी शुक्रवारी परिसरात घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अधिक तपास सुरू केलाय। मात्र या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते। यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस लगेच घटनास्थळावर पोहोचले। त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केलं, तर मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस सोनू पैलवानचा शोध घेत आहेत। दरम्यान जुन्या वादातून मित्र महेश ठाकरेने भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। सध्या नितीन शिमले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे।